ये सुया घे बिबग घे थोडा इको दे हे काळे पोत घे डिस्कोचं मणी घे वाची फणी घे हे आंधळेला आरसा घे टकलेला कंगवा घे बोचरीला दंतमंजन घे हे सतुळे घे बांबू घे गुलाल घे 3.5 मीटर कापाड घे राखेलचा डबा घे पेटवायला काळीची पिटी घे आणि सापडत नसतील खांदे करी तर ते पण घे सोबतच फिरते बघ वाढ 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 आणि केसारी मनी गे मैना काळी होत मनी हे काळी पोतगी म्हण्याला आयुष्य मागत धन्याला शोधा शोभा ये तुझ्या बघितलं सोन्याचा दुभागी आजली भर सोदळ तुझ्या बाळाला जायचं काजळ घे एक जना विना ये तुझ्या लेकीला की सगळं सारी बनी महिना काळी ये भामाबाई वाडकी अक्का ये चष्मावली अक्का वाडकी मावशी वाडकी नुसती टोक्का मक्का टक्का मक्का भक्ती बघ वाडकी अर्धी पण भाकर वाढ गडगड पिठलं वाढ सुया देते तुला सुया देते बिबा देते दोरा देते डिस्कोचं मणी देते व तुझ्या म्हातारीला खेळायला खुळखुळा देते बघ बस कर बी खेळत ये भामाबाई वाडकी यशोदाबाई वाडकी ये गंगाबाई वडगी ये शांताबाई वडगी ये कोटीची आई वडगी ये पप्याची आई वडगी ये बंटीची आई वडगी ये अक्षय शिंदेची आई वडगी ये 60 मध्ये आई वडगी ये मोबाईल मध्ये आई वडगी ये तुला बुरगुंडा होईल तुला माझ्या पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखा बुरगुंडा होईल एवढा काळा होईल दिवस सध्या बॅटरी लावून पाहावं लागेल एवढा काळा होईल वाडकी हे दाढीवालं वाडकी 2000ची बंद झाली 500ची तरी वाढ 100 तरी वाढ का काहीच नाही तुझ्याकडे काहीच नाही चला मग माझ्यासोबत भीक मागायला आपण दोघं वाटून घेऊ रोजगार हमी कामाला कमी अर्ध्यात तुम्ही ना अर्ध्यात आम्ही वाडगे गबाई तुला हे नथवाले मावशे तुला हे पांढरे केसाचे म्हणतो हे चष्मेवाले मावशे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल गबई तुला बुरगुंडा होईल कच्छ मच्छावर हा नरसी रुबिणी भक्ता लागे स्तंभ फोडणी भक्ता लागे अनुदिनी पंढरपुरी करकटी उभी राहिली सेवा बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल तुला बी होईल मला बी होईल तिला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल तुला बुरगुंडा होईल जयकिंग वाले काय नाही इकडे अमोल मी तुम्हाला लाडून अमू म्हणू अमोलराव मगापासून माझ्याकडे बघते बरं आणखी डोळ्याची पापडी सुद्धा खाली टाकली नाही
पापणीची खाली टाकली. विचार काय आहे तुमचा हो पाहुणा, विचार काय आहे तुमचा. अमोलराव लग्न झालं तुमचं करता का म्हणून नाही म्हणणार. 2026 ची ऑफर आहे बघा. 2026 ची ऑफर आहे. एका एक फ्री मोबाईलवर जीवन सिम कार्ड मोबाईल भेटा. आपल्या अमोल पप्पांना टाटा कर. आपल्या अमोल पप्पांना टाटा कर. टाटा कर. तुझं हात बीत फिरगळत होता. अच्छा मानच फिरली वाटते. हम सरळ करतो. असं थंडी मळमान फिरगळीवर. कच्छ मच्छवरा नरसी रुपणी सविगाची काके बोलडी. दशावतारे खेळे परवडी. सोहम शब्दे बोले चोकडी. माझं शिकणं ऐक गे आवडी. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. तुला बुरगुंडा होईल. वाडगे बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला व्यावहारिक घेतला. तुमच्या आमच्या भाषेत जर घेतला तर बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. बरोबर की नाही. किंवा एखादा लेकरू होईल त्याचा अर्थ असा होतो. फक्त संत एकनाथ महाराज बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा किंवा मुलगी सांगत नाही. बरं का. कारण महाराज म्हणतात नवस्ताना लेकर होत नसतात. कारण त्याचं खंडन आमच्या जगद्गुरु तुकोबाराय करतात. महाराज म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जो नवसानं लेकर होत नसतं. मग बुरगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये ज्ञान असा होतो. बरं का. बुरगुंडा म्हणजे ज्ञान. कारण म्हणतात तुला ज्ञान होईल. महाराज कोणाकोणाला होईल. महाराज म्हणतात सर्वांना होईल. ह्याला होईल हिला होईल त्याला होईल तिला होईल सर्वांना होईल. कोणतं ज्ञान. महाराज जे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान तुला होईल. जे ज्ञान भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं महाराज म्हणतात ते ज्ञान तुला होईल. पण कधी होईल. महाराज म्हणतात त्याकरता तुला संतांना शरण जावं लागेल. का. कारण हे ज्ञान संतांकडे असतं. त्यासाठी आपल्याला गुरु करावा लागेल. कारण भावे विन देव नकळी निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळेल. हो भावाशिवाय देव कळत नाही. तसं गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु फार महत्वाचा. बरं का. ज्याला गुरु गुरु फिरायचं बंद करत असेल त्याला जीवनामध्ये येऊन गुरु केला पाहिजे. आमच्या दत्तात्रयांनी 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला गुण तयाशी गुरु केले जाणं. हो म्हणून गुरु फार महत्वाचे दादांनो. मग प्रश्न पडेल महाराज हा ज्ञान नावाचा बुरगुंडा आजपर्यंत कोणाकोणाच्या पोटी जन्माला आला. महाराज म्हणतात जावा आळंदीला. आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्माला आला. देऊच्या कनकाई आणि बोलाबाई यांच्या पोटी संत तुकोबा नावाचा बुरगुंडा जन्माला आला. आणि राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. वयाच्या 16 वर्षी अवघ्या वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा. वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकणारा माझे म्हणतात असा पराक्रमी असा शूर बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला यावा. त्यासाठी काय करावं लागेल महिला मंडळ. शुभराजांसारखा जर बुरगुंडा आपली मुलं जर शुभराजांसारखी जर घडवायची असतील तर त्यासाठी काय करावं लागेल. कोण म्हणलं टीव्ही काय करावं लागेल मावशी. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जिजाऊ व्हावं लागेल. कारण काय केलं माझ्या जिजाऊने आहे का. माझ्या जिजाऊने छत्रपती शिवबाराजांवर संस्कार केले म्हणून शिवबाराजे छत्रपती झाले. 400 वर्ष लोटून गेली माझ्या राजांना. त्यांची जयंती आपण आज सुद्धा साजरी करतोय. दादांनो या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जर एक जिजाऊ आई साहेब जर जन्माला आल्या नसत्या तर राजे जन्माला आले नसते. आणि राजे जन्माला आले नसते तर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं नसतं. आणि तुम्ही आम्ही सुद्धा इथे जन्माला आले नसतं. दादांनो हे त्या राजांचे उपकार आहे. दादांनो तुम्ही आपण जन्माला आलो. हो आपण हिंदू धर्मात जन्माला आलो. भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो. सनातन संस्कृतीमध्ये जन्माला आलो. दादांनो हे राजांचे उपकार आहे. आपण नसतो असं नाही. असतो आपण पण आपली नावं जरा वेगळीच राहिली असती. माझं इथं बसलेले मी भारुडकर गोविंद महाराज नसतो. मी अब्दुल असतो. अब्दुल इकडं सुलेमान असतं. असतं का
ही टोपी आपल्याला गोल टोपी घालावली असते. देवाचं नाव घ्यायला सुद्धा बंदी असते. दोन हे उपकार त्या राजांचे इथं आणि उपकार त्याची जो आहे साहेबाची म्हणून आई जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हे बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्म काढला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. मान्य होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. हे जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. 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 हे वाघाच्या जातीची वाघाच्या जबाड्यात घालीन हात आणि मोजून जात मराठीची. हे वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर शोभाराजांचा जन्म झाला. म्हणून जगात भारी आमची 19 फेब्रुवारी आहे. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. 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 हे बिजली समान दळपत होती त्यांच्या तलवारीची पात. नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भेटी. नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भेटी. माझ्या राजाच्या तलवारीकडे पाहून शत्रू तर थरा कापायचा. सैतानाला सुद्धा तळकाप सुटायचा. बिजली समान दळपत होती त्यांच्या तलवारीची पाती. नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भेटी. हे मावळ छाव्यानं गणी मी काव्यानं की मया न्यारी केली. मावळ छाव्यानं गणी मी काव्यानं की मया न्यारी केली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती. शिवराजे म्हणजे कोण होते? 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं एक निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, मुघल यांसारख्या अत्याचारांचा कर्दनकाळ म्हणजे शिवबा. कुशलता आणि संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सळसळणाऱ्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यासारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाली मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अफजल खानाची शिकार करणारा मर्द मराठा वाघ म्हणजे शिवबा.
या संपूर्ण जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा आणि या हिंदुस्थानातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा. आणि ऐका, तुमचा आमचा या हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शोभा. माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे, माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती, माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे, माझ्या राजाची जयंती आहे, शिवरायाची जयंती आहे. जय भवानी, जय भवानी. हो, म्हणून दादा एक छत्रपती शिवाजी राजे जर हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जन्माला आले नसते तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद राहिला नसता. राजे, तुम्ही जर जन्माला आले नसते तर नसते राहिले आमच्या मंदिरावरती कळस आणि नसते राहिले आमच्या अंगणामध्ये तुळस. राजे, जर तुम्ही जन्माला आले नसते तर नसता राहिला आमच्या कपाळावरती गंध. राजे, तुम्ही जर जन्माला आले नसते तर नसता राहिला आमच्या जीवनामध्ये आनंद. राजे, तुम्ही जर जन्माला आले नसता तर बाटल्या असते आमच्या लेकी बाळी आणि नसते राहिले कोणाच्या कोंको कपाळे. हे उपकार माझ्या राजांचे ददन. 350 वर्ष होऊन गेले माझ्या राजाला. आज सुद्धा राजांची जयंती साजरी करतो आपण. मावशी, आपण मेलो ना बरं का, आपली लेकरं आपलं श्राद्ध घालतील का याची सुद्धा गॅरंटी नाही. बरोबर आहे. जे घर आपण बांधलंय, ज्या घरामध्ये आपण राहतो, जे आपण घर बांधलंय ना त्या घरामध्ये आपले नातवंड फोटो लावतील का नाही, ठेवतील का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. 400 वर्ष लोटून गेले माझ्या राजाला. राजांचा फोटो प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये जदनू का तर क्रांतीच तशी केली. कारण या जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले. ऐका, या जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले, फक्त जाणता राजा फक्त एकच झाला, छत्रपती शिवाजी राजे. त्यानंतर जाणता राजा सुद्धा कोणीच नाही, न होणार पण नाही, न भूतो न भविष्यात. अशी क्रांती, असा इतिहास माझ्या राजाला घडवला जातो. म्हणून महाराज म्हणतात, नाथराय म्हणतात, असे राजांसारखे पराक्रमी शूरवीर बुरगुंडा हो आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे. आपण नुसतं शिवजयंतीला म्हणतो राजा, तुमची या हिंदुस्थानाला गरज आहे राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. पण म्हणतो मावळा म्हणतो, आणि मावळा पेलेला. शिवजयंतीमध्ये मावळा पेलेला आहे सध्या. हीच अवस्था आपल्याला पाहायला सापडते. राजे म्हणतो, भल्या माणसा मी जन्माला येईन पण आल्या आल्या तुला पहिल्यांदा कापीन. का? कारण हिंदुस्थानाला माझी गरज आहे, तुझी नाही का? म्हणून शिवजयंतीमध्ये शिवजयंती साजरी असताना आदर्श शिवजयंती साजरी केली पाहिजे. राजांसारखी दाढी वाढवणारे पोरं आपण पाहिलेत, राजांसारखे गंध लावणारे आपण पोरं पाहिलेत दजन. हो, पण आतून सगळा तमाशा असेल का? आतून हा सगळा ढोंग आहे, दिखावा आहे. तसं माझा राजा निर्विषय राजा होता. माझ्या राजाला कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. आणि विशेष म्हणजे माझा राजा हा शाकाहारी राजा होता दजन. म्हणून हा आदर्श प्रत्येक पोरांनी घेतला पाहिजे. शिवजयंती म्हणजे नुसते फटाके फोडणे, शिवजयंती म्हणजे नुसता डीजेवर नाचणे म्हणजे शिवजयंती नाही दादा. छत्रपती शिवाजी राजांचा विचारांचा जागर म्हणजे शिवजयंती दादा. ते विचार तुमच्या आमच्यामध्ये आले पाहिजे. नवीन एक आदर्श पिढी घडली पाहिजे. आजकाल पोरं आत्महत्या करतात. 10वीमध्ये 12वी जर पास नाही झाले, कमी टक्के पडले तर आत्महत्या करतात. अशा पोरांना सांगणे, कधीतरी माझ्या छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचा, माझ्या शंभूराजांचं चरित्र वाचा. माझा राजा मृत्यूशी 40 दिवस झुंजला धर्मासाठी, पण धर्म बदलला नाही. त्यांच्या जागी जर आपण कोण असतो ना, उद्बोधीचा चटका सुद्धा सहन नसता गेला. हे आदर्श आपण राजाकडून घेतलं पाहिजे. महाराज म्हणतात, असा शंभूराजांसारखे छत्रपती शिवरायांसारखे गुरुगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला पाहिजे. त्यासाठी आपल्याला जिजाऊ लागेल बरं का पहिल्या म्हणजे. कारण जिजाऊने काय केलं, लेकरावर संस्कार केले, शिवराजांवर संस्कार केले. आजची माता फक्त इथं चुकते बरं का. आजची माता लेकरावर संस्कार करत नाही, कारण तिला तेवढा वेळ राहिला नाही. कारण आत्ताच्या आईच्या हातामध्ये मोबाईल आला. आत्ताची आई थोडी बिझी झाली, बिझी. आत्ताची आई रील्स काढते, रील्स. असा आडवा मोबाईल धरते, वाकडं तोंड करते, सेल्फी काढते. आत्ताची आई सेल्फी काढायला वेळ आहे, तिला रील्स बनवायला वेळ आहे. आत्ताच्या आईला ब्युटी पार्लरला जायला वेळ आहे, लेकरासाठी वेळ नाही आईला. ज्या मुलांसाठी तुम्ही आम्ही संपत्ती कमवून ठेवतो, ती मुलं जर चांगली नाही निघली तर कमवलेली संपत्ती सुद्धा वाया मावशी. कोटी रुपयाची इस्टेट कमवून ठेवली, जर पोरं जर दारू प्यायला निघलं तर 2-4 वर्षात विकीन करायची जमीन सांगा. पोरांवर संस्कार लावा. पूर्वीच्या आई लेकरं रडू लागलं ना तर त्याला देवाच्या गोष्टी सांगायची, शूरवीरांच्या गोष्टी सांगायची, पोरं शूर व्हायची. आत्ताच्या आई लेकरं रडू लागली तिच्या हातात मोबाईल देते, आजी देते का नाही मोबाईल.
आताच्याही पोराच्या हातामध्ये मोबाईल देते, बघा तेव्हा आहे त्या पोरीच्या हातात मोबाईल. आणि ते मोबाईल मध्ये लेकर काय पाहतात, कार्टून, किडे माकडं मुंग्या असं ते कार्टून पाहतील. तर त्यात मोबाईल म्हणून टीव्ही मुळे झालं काय मावशी माहिती का, कारण आजच्या पोरांचा मेंदू कमजोर झाला आणि डोळे सुद्धा कमजोर झाले. 4-5 वर्षाचे पोरगे आपल्याकडं चष्मा आहे, 4-5 वर्षाच्या पोरला आताच्या. 4-5 वर्षाचं पोरग चष्मा आहे, पण आताचा तरी काळ थोडा बरा आहे. इथून पुढचा काळ खूप भयानक येणार. पोरगा आईच्या पोटात येताना चष्मा बिस्मा कच्चा बिच्चा फिट करून येणार, आई बापांना कान ठेवणार नाही. पूर्वीचे माणसं बघा, पूर्वीचे माणसं हे बाबा, काय वय तुमचं बाबा, वय काय तुमचं? 70 वर्ष वय म्हातारं. आणखी माझ्याकडे कसं बघतं बघा, कसं बघतं ते महत्वाचं. 70 वर्षाचा बाबांना चष्मा नाही, आता 4-5 वर्षापूर्वी पोरला चष्मा. का? कारण टीव्ही आला. कारण टीव्हीचं नाव आहे बघा, टीव्ही. टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटोळ. म्हणजे जे पहिल्या डोळ्याचं आणि डोक्याचं वाटोळ होतं त्याला टीव्ही असं म्हणायचं बरं का. डोके सुद्धा फोडायचे कामातून गेले. म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की तुमच्या गावातली पोरं हुशार नाही, असं काही नाही बरं का. पोरं हुशारच आपले. पाहिजे तुम्हाला किती हुशार पोर महिला मंडळ, पोरं हुशारच आपले. पोरांनो मांडी घाला वाळांनो. तुम्ही का मला सावडायला आले का? मांडी घालायची. मी सांगाल त्या प्रश्नाचे उत्तर मोठं द्यायचं बरं का बाळा, घाबरायचं नाही. मला सांग बाळा, आपल्या मोबाईल मध्ये 2 GB बंदुकीचा गेम आहे, काय नाव आहे त्याचं? फ्री फायर. काळ्या माझ्यासाठी वा, एवढ्या माणसात बोललाय तो. फ्री फायर. हे बाळा, आपल्या मोबाईल मध्ये एक कार्टून आहे, एक मोठ्या ढेरीचं एक छोट्या ढेरीचं, काय नाव त्याचं? मोठू पतलू. वा, असं वाटतं आता मरवली माझ्या वाडी जन्मले. किती विचार बोलतो तुमच्या गावातले मला. बरोबर आहे, घाबरायचं नाही. मोठं उत्तर द्यायचं का. मला सांग, एक झिंगाट गाणं आलं होतं बघ, झिंग झिंग झिंगाट. कोण्या पिक्चर मधलं होतं ते? सैराट. त्या सैराट मध्ये एक हिरो होता, त्याचं नाव पांच्या. त्यामध्ये हिरोईन होती, तिचं नाव पाठी बाबून मात्र पण मला आरची. चांगले चलू दे. आता शेवटचा प्रश्न बाळा, घाबरायचं नाही, मोठ्यानं उत्तर द्यायचं. मला सांग, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा अभंग कोणता? ते म्हणते मला काय माहिती. मग आरची तुझी काय मावशी होती भाई? परिषद काका लागत होता का? सगळं माहिती. पण पोरण म्हणजे सारखं आडत नाही असं नाही बरं का. कुठे गेलते तुम्ही? नाही, जाऊ ना कुठे. बरं का, लेकर हुशार नाहीत असं नाही महिला मंडळ. लेकर हुशारच आहे, फक्त गोळ काय माहिती का, लेकर कोणत्या गोष्टीमध्ये हुशार असली पाहिजे याचं ज्ञान लेकरांना नाही. आणि याला जर जबाबदार कोण असेल ना, याला जबाबदार लेकर नाहीत बरं का. याला जबाबदार कोणी? आई बाप आहेत. वा, इथं बसलेले किती महिला अशा आहेत, खरं सांगायचं बरं मावशी, इथं बसलेले किती महिला अशा आहेत आपल्या पोरांना रोज हरिपाठ वाचायला सांगतात. एखादी असंच हातवर करा बरं. तिचं जातो इथं मंदिरासमोर पुतळा बनवून जातो. हाय काय कधी हरिपाठ हाय कोणी एखादी आपल्या लेकरांना रोज हरिपाठ वाचायला सांगते? एक पण नाही. एक पण कोणाच्याही पोटाला ज्ञानोबा आणि तुकोबरा जन्माला येत असतात, कोणाच्याही पोटाला नाथबाबा जन्माला येत नसतात, आणि कोणाच्याही पोटाला छत्रपती शिवाजीराजे जन्माला येत नसतात दादांना. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. संस्कार सुद्धा तसेच करावे लागतात. म्हणून पोरावर संस्कार करा. कारण आताच 17-18 वर्षाचं पोरग आपल्याकडं, 17-18 वर्षाचं पोरग आहे दारू पितंय, 18 वर्षाचं पोरग गुटखा खाते अध्यक्ष, 18 वर्षाचं पोरग सिगारेट ओढतोय. बापाला सुद्धा सिगरेटची किंमत माहित नाही, पण पोरग सिगारेट ओढतोय. बाप उष्ट्यापिळे ओढतो, पोरग सिगारेट ओढतोय. कशामुळे? संस्कार नाही. दारू पिते पोरग आपल्याकडे, 18 वर्षाचं पोरग. आणि दारू जर जास्त चढले की बापाला म्हणतो उचलून आपली. बाप सुद्धा गप्प बसतो. गाव म्हणतं का? बाप म्हणतो नको, याच्या अगोदर त्याला मला 2-4 वेळा हाणले, त्याची काय गॅरंटी नाही. दारू चढली तू काय पण करू शकतो. का झालं असतं? कारण आपलं लक्ष पोरांवर नाही. लक्ष नाही आपलं. आपलं पोरग कोणाच्या संगतीत आहे तपासले पाहिजे महिला मंडळ. आपला मुलगा कोणाच्या संगतीत जातोय 7च्या आत पोरग घरात आलं पाहिजे. आपलं पोरग रात्रभर 12-1 वाजेपर्यंत बोंबलत हिंडते. आई बापूचं लक्ष राहायचं तसं पाहिजे. काय गुन्हेगारी का वाढली? हो, आज 17-18 वर्षाचं पोरग खिशी कापतात. हो, 18-19 वर्षाचं पोरं मर्डर, हाफ मर्डर करतात.
कुठून आली ताकद, तर ही ताकद कुठून आली? आई बाबाचं लक्ष राहिलं नाही. पोरावर संस्कार करा. नेहमी सांगत असतो पोरांना, व्यसन करू नका, व्यसन करू नका, कारण माझ्या राजांनी हे नवी स्वराज्याची स्थापना केली. व्यसन करून नाही केली, व्यसन करून नाही केली माझ्या राजाने. गुटखा खाऊन, सिगारेट ओढून, दारू पिऊन नाही केली स्वराज्याची स्थापना. माझ्या राजाने त्याच्यासाठी रक्त सांडलंय, रक्त सांडलं. हे म्हणून नवजनो व्यसन करू नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका. नेहमी सांगत असतो, जर खायचंय ना क्वालिटीचं खा, क्वालिटीचं. हलकट खाऊ नका. तंबाखू काय खातो येड्या? काजू खा ना, काजू खा. तंबाखू काय खातो? खारीक खोबरं खा ना. गुटखा काय खातोय? बदाम खा, खारीक खोबरं खा. दूध पी, व्यायाम कर, ताकद कमी आयुष्यात कामाला येईल. म्हणून तुम्हाला खायला परवडत नाही, कारण काजू बदाम महाग आहे. 800 किलो रुपये बदाम आहे, 900 रुपये किलो काजू खायला परवडत नाही. पण आपण जे खातोय ना, जे गुटखा खातोय गुटखा, त्याचा कधीतरी किलो हिशोब करा. दुकानदारला म्हणून मला 1 किलो गुटखा दे. अख्खा खिसा मोकळा होईल, अख्खा मोबाईल मोकळा होईल बँकेचा अकाउंट, पण ती येणार नाही. 25,000 रुपये किलो गुटखा मिळतोय. 30 ते 35,000 रुपये किलो विमल मिळते मार्केटला, किलो. पुढीतला हिशोब सांगत नाही. लॉकडाऊन मध्ये 30 रुपयाची विमल माणसांनी 100 रुपयाला घेऊन खाल्ली, पण सोडली नाही. लिंबाच्या वाडीची टपरी बंद होती. तिकडे कराडच्या टपरी गेला, पोलिसांना टपरी सुजूस तर हल्लं. लॉकडाऊन मध्ये घराच्या बाहेर का निघाला? मार खाल्ला, पण पुढी आणलीच, सोडली व्यसनासाठी. वाईट गोष्टीसाठी एवढा तास करतो, चांगल्या गोष्टीसाठी करा ना. देव भेटल नाही हो, म्हणून. पण नाही खाणार, चांगलं खाणार नाही. 700 रुपये किलोचं काजू खायचं नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, मग 25,000 रुपये किलोचा गू खाईल. काय खाईल? मी काय वाईट सांगत नाही, वाईट बोलत नाही, त्याचं नावच ठेवणार नाही. पण काय डोकं लावून नाव ठेवलं असेल पहा, गु ट खा. काय नावर बाळा? गु, गुवर जोर द्यायचा, गु. त्याला खलमाशी अंडरपॅन्ट घालायची, आपलं अंडरलाईन करायची. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधला तर काढ. खुशाल खा म्हणून दुकानदारानं पुढे मध्ये फिल्टर करून आणलं. एकीकडे आमचं यान चंद्रावर गेलं, एकीकडे माझ्या भारत देशानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. आज भारत चंद्रावर गेलाय, मंगळावर गेलाय. भारताची यानं आज अंतरिक्षामध्ये फिरतात दादून. भारताची अर्थव्यवस्था देशामध्ये 5व्या नंबरला आहे दादून. आज भारत टॉपवर गेलाय आज. पण याच देशातल्या तरुणांना आज काय खावं, काय प्यावं, कसं वागावं याचं भान उरलं नाही. म्हणून जाम पर जाम पिणे से क्या फायदा. नशा करायची ना. दारूची काय करतोय? दारू सकाळी पेला, संध्याकाळी उतरती, रात्री पेला, अर्ध्या रात्रीत उतरती. पण काही काही पठ्य म्हणतात महाराज, आम्ही उतरूच देत नाही, खिशात घेऊन फिरतोय. उतरण कशी? पण बाबा ही नशा आहे, नशा नाही, उतरणारी नशा आहे. दारूची नशा, गुटखीची नशा उतरणारी, गांजेची नशा उतरणारी. हो, तुम्ही नशा करा, नशा करा, पण माझ्या भगवंताच्या भक्तीची नशा करा. नशा करा, पण माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांची नशा करा दादा. जीवनाचं सोनं होईल सोनं. जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. तो एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील. ऐक दादार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. अरे या रस्त्यावर कुठं बी मरशील. हे दारूच्या नादीला गुण, गुणवान झाले अवगुण. काम धंद त्या गुण, पोट भरती भिक मागुण. हिच्या नादान, हिच्या नादान, अरे नादान, हिच्या नादान बरबाद होशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर म्हणून अरे दादा नको लागो दारूच्या नादान. हे दादा नको लागो दारूच्या नादान. अरे हो अहो या दारू चालणार वाई. दादा दारू चालणार वाई. आणि रोज रोज पिऊन हा
होतोय ताई. हा म्हणजे कोण मावशी? हा म्हणजे कोण? माझा दलिंदर नवरा. मेला रोज दारू पिऊन येतो आणि मला पदा 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 मारितो. मरून मरून उडदे उड्या माझ्या पाठीची नुसती चाळण करून टाकली बघा. मी याला मरणच होता. अहो याला वर जाण्याची लई घाई. अहो याला वर जाण्याची लई घाई. आणि सकाळी 5 वाजता गेला बाई. अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई. आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही. त्याची बायको रडती धाई धाई. मला मुंबईला नेतो म्हणलं होता. दादा बडक्याचा पिक्चर जाऊतो म्हणलं होता. लेकरा बाळांना कपडे घेतो म्हणला. सारच कसा टाकून गेला. काय सांगायचं मावशी? दारोड नवरा गेला रडत होता. येत नाही पण पावलं रावळे काय म्हणतील म्हणून रडावलं. अहो कसा विसरून गेला वादा. कुटुंबाला फार मोठी स्वप्न जावली होती. बायकोला सांगितलं शंकराजवळ आली तुला सोन्याचा हार करतो बघ. मुलीला सांगितलं परीक्षेत जर पास झाली तर तुला स्कूटी घेऊन देतो. पोरला सांगितलं तुला आयफोन घेऊन देतो. परंतु सर्व स्वप्न अपुरी राहिली. एक दिवस अचानक किडन्या खराब झाल्या. लिव्हर खराब झाला. किडन्या फेल झाल्या. डॉक्टरनं सांगितलं मी तुला आता वाचू शकत नाही. का? वेळ निघून गेली. म्हणून वेळ निघून जायच्या अगोदर सावध व्हा. कोणी म्हणायचं नाही मी साधी खातो साधी पितो काय होणार नाही. दादा तुम्ही कोणतीही प्या. लिव्हर खराब झाल्याशिवाय राहत नाही. फक्त गावठी पेला तर लवकर खराब होईल आणि स्टँडर्ड पेला थोडा उशिरा खराब होईल. पण अंत आहे लक्षात घ्या. म्हणून कुठल्या प्रकारचं व्यसन करू नका. अहो कसा विसरून गेला वादा. अरे दादा नको लागू दारूच्या नादा. दादा नको लागू दारूच्या नादा. अरे डोकं आपटून सांगतो या गोविंदा. अरे डोकं आपटून सांगतो या गोविंदा गोविंदा गोविंदा. दादा नको लागू दारूच्या नादा. तरी सुद्धा माणसाचं ऐकत. हो सिगारेटच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं की सिगारेट तब्येतीसाठी चांगली. दारूवर सुद्धा लिहिलेलं असतं की शराब पिणं हानिकारक आहे. तरी सुद्धा माणसाला त्याला कळत नाही. शिक्षण नाही माणसाला म्हणून सरकारला कळालेलं वाचता येत नाही म्हणून त्यांनी फोटो टाकले. फोटो नरड सडलेलं तोंड फाटलेलं गुटखा खाण्यानं. हो माणूस ते पाहतो तरी सुद्धा विकत घेतो सोडत नाही. म्हणून विनंती मी करीत तुला हात जोडोनी. अरे विनंती मी करीत तुला हात जोडोनी. रे बाबा बाटलीचा नाद सोडून. रे बाबा बाटलीचा नाद सोडून. अरे दादा हे विनंती मी करते तुला हात जोडोनी. तुझ्या पाया पडोनी. रे बाबा बाटलीचा नाद सोडून. रे दादा बाटलीचा नाद सोडून. कुठल्या प्रकारचे व्यसन करू नका. तरुणांना विशेष करून सांगत असतो. आणि व्यसनच करायचं ना समाजसेवेचं व्यसन करा. व्यसनच करायचं ना देशभक्तीचं व्यसन करा. व्यसनच करायचं ना देवाच्या भक्तीचं व्यसन करा. काही काही माणसं म्हणतील महाराज लय अवघड असती समाजसेवा देशी सेवा लय अवघड असती. गोळ्या खावं लागतात त्याला बंदुकीच्या. नाही जमायचं आमच्या. मी म्हणतो नाही तुला देशी सेवा करता आली नाही तुला देवाची भक्ती करता आली नको करू. फक्त एक काम कर जन्मदात्या माते पितेची सेवा कर. बस काहीच करायची गरज नाही. सगळं तीर्थाची धुळे जे का माताने पितारे त्या शिवेशी किर शरीर लोणे की मायबापाची सेवा करा. कारण मायबापाची सेवा का करत होतो तुम्ही नाही पंढरपूरला गेला तरी चालेल काय हरकत नाही. काय आपलं घरच पंढरपूर आहे.
आपला बाप म्हणजे आपला विठ्ठल, आपली आई म्हणजे आपली रुक्मिणी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभा केले. आईबापांची या सेवेची एवढी ताकद आहे, म्हणून मायबापाची सेवा करा. काय काय माणसं असे आईबापाची सेवा करत नाहीत का? नको नको नको. शहरात शहरामध्ये कुत्र सांभाळतात, कुत्र मायबाप सांभाळत नाहीत माणसं. 50,000 रुपयाचा एवढा एवढा टॉमी असतो बरं, ते एवढा टॉमी असतो. हो, ते टॉमीचं काम बी सगळं उलटे. टॉमी बी चांगला नीट, टॉमी बी धडाचा नाही, टॉमीचं काम सगळं उलटे. टॉमी असा आहे बरं का, तो केसाळ टॉमी, तो मालक आला की भुकतोय आणि चोर आला की झोपतोय, असा उलट कार्य. तरी सुद्धा लोक ते टॉमीवर लय प्रेम करतात बरं का. आई बापापेक्षा 50,000 रुपयाचं कुत्रं असतं, विकत आणतात, त्याला सांभाळतात, त्याला शॅम्पू न धुतात त्या कुत्र्याला, शॅम्पू त्या कुत्र्याला. हा, माणसापेक्षा क्वालिटीचा शॅम्पू वापरतात त्या कुत्रा झाला, साबण वापरतात त्याला आंघोळीला, आठवड्यातून 2-4 वेळा त्या कुत्र्याला आंघोळ घालतात. पण मायबापाचा कधी शॅम्पू नाही, मायबापाच्या डोक्याला कधी गोळी नाही, बाम नाही. कुत्रा आज फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतंय त्यांचं, पण मायबापाला राहायला घर नाही. आईबापा कुठे वृद्धाश्रमामध्ये येतात. कुत्र्याला खायला बिस्किट येतं, महिला मंडळ, कुत्रा बिस्किट खाते श्रीमंताच्या घरचं, पण मायबापाला भाकरीचा तुकडा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवत होतं, तुम्ही कुत्र्याला किती 1,000 रुपयाची बिस्किट खाऊ घाला, कुत्र एक ना एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मायबापांना नुसता असा भाकरीचा तुकडा रोज फेका, मायबाप तुम्हाला मरेपर्यंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. आईबापाची सर नुसत्या कुत्र्या मांजर असते काय? आईबापांना सांभाळा. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. पैसे आले ना आपल्याकडे, पैशाची जेव्हा गाडी विकत घेऊ शकतो, बंगला, जमीन, घरदार सगळं काय भेटेल, पण मायबाप नाही भेटणार दादा. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती. पुन्हा आईबाप नसतात दादा, म्हणून आईबापाची सेवा करा, आईबापांना सांभाळा. महिला मंडळाला एक छान संदेश देतो महिला मंडळ. हरिपाठ नाही पाठ करता आलं ना, काय हरकत नाही. नाही मंदिरात येत आलं तुम्हाला रोज, काय हरकत नाही. सासू सासऱ्यांना तेवढं चांगलं सांभाळा. देव म्हणत नाही तुम्ही माझ्या मंदिरामध्ये आणि 24 तास भक्ती करा, देवाला काय घेणं नाही. तुम्ही उद्या जरी देवाची भक्ती केली तर देवाचं काही बंद पडत नाही. सासू सासऱ्यांना सांभाळा, ही खरी भक्ती देवाची, ही खरी मानवता आहे, आणि हाच खरा धर्म आहे. दादा एवढं बोलताना ठिकाणी थांबतोय. सर्वांना ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रमाला उठायचं कोण नाही बरं का, उठायचं कोण नाही. 5 मिनिटं घेतो तुमचे. या ठिकाणी कारंजाई माता मित्रमंडळ लिंबाचे